पूर परिस्थितीचा। पुन्हा आपण जाऊयात आमच्या प्रतिनिधी स्नेहा जाधव गांधी मार्केट परिसरात आपल्या सोबत आहेत। स्नेहा, काय चित्र तिथे? नक्कीच आपण पाहिलं तर किंग सर्कल परिसरामध्ये पाणी आता कमी होण्यास सुरुवात झालेली आहे, कारण जो जोरदार पाऊस पडत होता त्यानंतर आता पावसाचा जोर कुठेतरी कमी होताना पाहायला मिळते। हा जो शालेय विद्यार्थी आपण पाहतोय आपल्या लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते, तो याच पाण्यातून पोहत खरं तर जाते। त्याला खरं तर आनंद मिळत असेल या गोष्टीतून, परंतु पोहत जाताना पाहायला मिळते। तसंच गाड्या या ठिकाणी बंद पडलेल्या आहेत, हा ट्रक इथे बंद पडलेला आहे। तर मागे जर आपण पाहिलं तर एसटी ही जी गेल्या काही तासांपासून याच ठिकाणी बंद पडलेली आहे, परंतु या पाण्यातून वाट काढू शकली नाहीये, कारण इथूनच या पाण्यातून वाट काढत असताना खरं तर ज्या गाड्यांच्या मशीन्स असतात त्याच्यामध्ये पाणी शिरत असतं आणि त्यामुळे कुठेतरी वाहनधारकांचं देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान होत होतं। खरं तर दरवर्षीची परिस्थिती आहे आणि यावर्षी देखील सेम परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। तर माझ्या या बाजूला आपण पाहिलं तर महानगरपालिकेकडून जे पंपिंग मशीन लावण्यात आलेले होते ते देखील या ठिकाणी आहेत, परंतु हे पंपिंग मशीन असले तरी पण जी 10 वाजल्यापासून किंग सर्कल या परिसरामध्ये पाणी साचायला सुरुवात झालेली होती ती अजूनही पाणी आहे, ओसरत असं तरी पाणी आहे या परिसरामध्ये। म्हणजे आपण खरं तर असं म्हणू शकतो की या जरी मशीन्स असल्या, पंपिंग मशीन्स असल्या तरीही त्याचा काही उपयोग होत नाहीये का, कारण जरी मशीन असल्या तरी पण पाणी साचतंय दरवर्षीप्रमाणे आणि पाणी साचतंय, तसंच लोकांना देखील नाहक त्रास याचा सहन करावा लागतोय। मुंबईकर त्रस्त झालेले पाहायला मिळतात। गेल्या अनेक तासांपासून याच पाण्यातून वाट काढत वाहनधारक जे आहेत ते आपल्या बंद पडलेल्या गाड्या याच पाण्यामधून घेऊन जात आहेत। लोकांना घरी पोहोचण्यासाठी विलंब होत आहे, तर शाळकरी मुलं आहेत जे शाळेतून ज्यांना लवकर सोडण्यात आलेलं होतं त्यांना देखील पोलिसांकडून जरी रेस्क्यू करण्यात आलेलं होतं तरी त्यांना त्यांच्या पालकांना घरी त्यांना घेऊन जाण्यास त्रास सहन करावा लागतोय। जसंच आपण पाहिलं तर आत्ता कुठेतरी पाऊस जो आहे तो या किंग सर्कल परिसरामध्ये थोडासा कमी झालेला पाहायला मिळते, परंतु वाहनांची दैना आपण इथे पाहतोय। मोठ्या प्रमाणात वाहनधारकांना या दरम्यान त्रास होताना आपल्याला पाहायला मिळतोय। बरोबर आहे स्नेहा, आणि पाण्याचा निचरा होतोय का, म्हणजे हळूहळू का होईना? जर पावसानं उसंत घेतलीये तर पाण्याचा निचरा खरं तर व्हायला हवा, मात्र तसं काही दिसतंय का? नक्कीच आता कुठे पावसाने उसंत घेतलेली आहे त्यामुळे थोडं थोडं का होईना पण पाणी कुठेतरी कमी होताना आपल्याला पाहायला मिळते। आता पण आपण पाहतोय ही जी मोठी गाडी आहे, 4 व्हीलर आहे, ती पाण्यामध्ये बंद पडलेली आहे आणि त्यामुळे तिथे धक्का द्यावा लागतोय लोकांना आणि गाडी ही पुढे जात आहे, कारण दुसरा त्यांच्याकडे पर्यायच उरलेला नाहीये। याच पाण्यामध्ये गाडी अडकून ठेवून चालणार नाही, म्हणूनच कुठेतरी याच पाण्यातून वाट काढत जे आहे ते वाहनधारक जाताना आपल्याला पाहायला मिळतात। स्नेहा, या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद। किंग सर्कल या भागातली दृश्य, रस्त्याच्या एका बाजूला पूर्णपणे साचलेलं पाणी, त्यामुळे या मार्गावरून जाणारी वाहनं पूर्णपणे पाण्यातनंच मार्ग काढतायत। अनेक वाहनं बंद पडली आहेत, त्यांना स्थानिक मदत करतायत, धक्का मारावा लागतोय आणि ढकलत ही वाहनं पुढे न्यावी लागतायत। ही सध्या परिस्थिती आहे मुंबईतली। पावसानं उसंत घेतली असली तरी देखील पाण्याचा निचरा पटापट होत नाहीये। असे सगळे अपडेट आपण पावसासंदर्भातले घेत राहूयात। एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येऊयात।